सिनियर महेश ज्युनियर प्रणय व्यापारी आणि त्यांचं संपूर्ण युनिट ऑल द बेस्ट आपण देऊयात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलेला आणि यानंतर चालू सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात शिवस्वराज 11 सावळाराम नगर असा सामना आपण बघत आहोत. पहिल्या फेरीचा सामना त्याच कारणास्तव हा सामना 5 षटकांचा असेल. 40 मिनिटाच्या तुम्हाला प्रथम दर्शनीय 4 षटकं टाकावी लागतील. सामना सुरू होते. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव वाडे त्यांच्या विरोधात शिवस्वराज 11 सावळाराम नगर असा सामना. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर बाबू अर्थातच ऋतिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12:53 स्थानिक वेळ 1 मिनिट स्टार्टअपसाठी आपण दोन्ही टीमला देत आहोत. 12:56 पासून टाइम काउंटेशन केलं जाईल. लक्ष सुद्धा ऋतिक करतातच बबलू गोलंदाजीसाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात संघ आपण बघत आहोत इन ॲक्शन अर्थातच शिवस्वराज 11 सावळाराम नगर. सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत मयूर आणि त्यांच्या समेत विशाल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. उपस्थित सर्वांच्या वतीनं सामन्याच्या दृष्टिकोनातून दोनही टीमला लक्ष शुभेच्छा. गेम इज ऑन. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विचे सर यांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याच्या दृष्टिकोनातून दोनही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल आतली कडा घेऊन मागे चालला. फानलेगला बॅकअप आलेला आहे. नॉस्टाकर एंडला थोडा वाईड थ्रो त्याच कारणास्तव एक सिंगल आणि या सिंगल धाब्यासोबत या सामन्यात डाव सुरू झालेला आहे फलंदाजी करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाचा. एक धाव सध्या दाफलकरती. सलामीवीर मयूरचं खातं खुलं झालेलं आहे. डावाचा शुभारंभ फलकाचा देखील पहिल्या चेंडूवरती श्री गणेश आपण बघत आहोत. फुल लेंथ ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात सरते शेवटी प्रयत्न तो अपुरा राहिला. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालची विस्फोटक सुरुवात चौकार. चौकारानं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली आतापर्यंत ती 5 आकड्यावर. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम विशाल. इंडिव्हिज्युअल त्याचा काउंट चौकारानं खुलं झालेलं आहे तर सांघिक धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 5 आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्ले बबलू अर्थातच ऋतिकचं षटक सुरू आहे. फुलटॉस होता आतली कडे घेऊन बॉल पुन्हा एकदा मागे फानलेगला बॅकअप आला. धाव हवी होती नॉस्ट्राकर एंडला मयूरला मात्र क्षणीच त्याला विशालनं रोखलेलं आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल निधाव चेंडूची समाप्ती. धावा संख्या स्थिर 5 धावा दाफलकरती. निर्णायक आजच्या दिवसातील तिसरा सामना तर पहिल्या फेरीतील देखील तिसरा सामना.
ते दोन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी. पहिला बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट प्लेसमेंट. लॉंग ऑफच्या फिल्डरला संधी नाहीये. चांगला ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ सीमारेषा फोडली. चौकार. गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा. चौकारानं धावासंख्या 11. कॉन्फिडन्स स्टार्ट संदेशच्या बॅट मधून आपण बघत आहोत. काय सुरुवात केली सेकंड पॉवर प्लेस ऑन द अप खेळतायत. मिड ऑफला बेदून बॉल लॉंग ऑफला पहिला 4. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट फुल टॉस आणि फुल टॉस वरती स्विच हिटचा अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत डीप थर्डमॅनला पोहोचतात बॅकअप साठी. थ्रो थोडा खराब आलेला आहे. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 13. 13 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावा दाफलकरती. 3 चेंडूत 7 धावेचं योगदान. एक चौकार, एक डबल, एक सिंगल. संदेशच्या बॅटमधून त्याच्यासोबत विशाल देतोय. 3 चेंडूत 4 धावेचं योगदान. एक 4 त्याच्याही बॅटमधून आपण पाहिलेलं आहे. स्टेप आउट डासिंग डाऊन द ट्रॅक. आणखीन एक जबरदस्त ऑफ ड्राईव्ह वेगवान फटका. धावा देखील चांगल्या येताना पाहायला मिळतील. हा गोलीगत फटका. चौकार. धावफलक वृद्धिंगत झालेला आपण बघत आहोत. आतापर्यंत पोहोचले ते 17 वरती. पुनश्च एकदा स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेला बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलं होतं. त्याची पोझिशन पाहिली होती. त्याच कारणास्तव कमबॅक वापसीचे संकेत गोलंदाज यशवंतनं दिलेले आपण बघत आहोत. धावासंख्या स्थिरावलेली 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फुलरलीन बॅट अँड पॅड मध्ये चांगला वेग पाहायला मिळाला. गती चांगली होती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे संदेशचा, ज्यांना या षटकात 2 चौकार दाखवले. मात्र यशवंत याने देखील वापसीचे संकेत दिलेले आहेत. लागोपाठचे 2 डॉट बॉल. धावासंख्या स्थिर 17 धावा दाफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. बागफोडून आले. फोर्स केला समोर मिडॉनला. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहेत. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल लागोपाठचे 3. सुरुवात दमदार होती. पहिल्या 3 चेंडूत 10 धाव. मात्र त्यानंतर फलंदाज संदेशला शांत केलेलं आहे. गोलंदाज यशवंतनं एंड ऑफ सेकंड ओव्हर षटक 2 संपले. 8.50 ची धावगती दाफलकरती एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. स्पीडअप अपेक्षित आहे. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. तिसरं षटक सुरू होतं. यंगस्टर हर्षल येतात गोलंदाजी करता. 2 षटकांच्या अंती 17 धावा दाफलकरती. 7 चेंडूत 11 धावेचे योगदान. सलामीवीर संदेश आणि त्याच्या समेत आपण बघत आहोत 3 चेंडूत 4चं योगदान देताना स्ट्रायकर एंडला सलामीवीर विशाल. डाऊन द लेग स्टिक. पहिला बॉल वाईड. एक्स्ट्रा धाब्यानं षटकाची सुरुवात करण्यात आलेली यंगस्टर हर्षल कडून. धावासंख्या एक्स्ट्रा धाब्याच्या एका मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 18 धावा दाफलकर. बॅटची कडा बॉल मागे. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झालेत फालेकच्या दरम्यान.
तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव्याच्या मदतीने धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेले आपण बघत आहोत. आतापर्यंत 19 धावा दाखल 19 ऑन बोर्ड. स्ट्रायकरला संदेश इन्फॉर्म बॅटर. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. आकाश होते त्या ठिकाणी. गुड थ्रो ऑल्सो टुवर्ड्स नॉस्टा करंट. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. शफल झाले तदनंतर पोझिशन मध्ये आले होते मात्र फिल्डरचा देखील कमालीचे प्रयत्न. डीप मध्ये मिडविकेटला व्हेरी गुड फिल्डिंग. मिळते ती आणखीन एक सिंगल. धावसंख्या या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचली ती सध्या 21. 21 धावा. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. 21 धावा दाखल करती. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय कारण मागच्या क्षेत्ररक्षकाची मुवमेंट सुरू आहे ती सूचना दिली ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सरांनी. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. खोला टाकला होता चेंडू. हवं तसं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. हवं तसा संपर्क पाहायला मिळाला नाही. एक धाव. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्यानं पोहोचलेली पुढे आपण बघत आहोत सध्या बॅटिंग करणाऱ्या शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाची. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पाहत होता चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ऑन दॅट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर. सेकंडचा कॉल आणि तो देखील आता यशस्वी पूर्ण झालेला आहे. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती पुढे 24. ड्रिंक्स तोली रेडी राहा. लक्ष सुद्धा स्टील 1-2 कारण यानंतर तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू फक्त बाकी आहे. ऑन साइडला चेंडू उंच मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याबाहेर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. दुसऱ्या विकेटसाठी संदेश आणि त्यांच्या समेत विशाल या 2 फलंदाजांना आपण बघत आहोत. 13 चेंडू 24 धाव्याची भागीदारी या मॅच मध्ये आता त्यांनी उभारलेली आहे. सुरुवातीला 6 वरती पहिला धक्का बसला होता जेव्हा सलामीवीर मयूर बाद झाला होता डावाच्या 5व्या चेंडूवरती. आणि आतापर्यंत 9 चेंडू 13 इंडिव्हिज्युअल संदेश, 7 चेंडू 14 इंडिव्हिज्युअल विशालच्या. आणि हळूहळू भागीदारी आता सध्या बिल्डअप झालेली आपण बघत आहोत. षटक 3 संपली. 10.00 धाव्याचे धावगती स्कोरबोर्डवर. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात बबलूंना 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात यशवंत यांच्या आपण पाहिलं एकंदरीत धावा त्या 10 आणि त्याचबरोबर तिसऱ्या षटकात हर्षलनं खर्च केलेले त्या 13 धावा. पहिल्या षटकात 1 धाव ॲडिशनल देखील होती त्याच कारणासह स्कोर आपण बघत आहोत. आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 30 धावा दाखल करते एका गड्याच्या मोबदल्यात. 10.00 धाव्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा यानंतर होणारा पहिल्या फेरीतील 4था सामना आपल्या समोर असेल. जनमान वडाचा पाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्राह्मणगाव. जसं पहिलं सत्र संपेल दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा
सेकंड स्पेल मध्ये बबलू अर्थातच ऋतिकला इन्व्हाइट केलेलं आहे गोलंदाजी करता. 3 षटकांती 30 धावा दाखल करते. चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. फ्रंटलाईन बॉलर टीमचे सध्या गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. संघ कर्णधारानं विश्वास दाखवलाय. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिक करतातच बबलूवर स्पीडअप अपेक्षित आहे. वेळ जास्त घेत्या. लक्ष सुद्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव थोडं फास्ट केला. पहिला बॉल बॅटची कडा आउटर एज आणि त्यावरती यष्टीरक्षकाचं बॅकअप आलं. फलंदाज बाद. संध्येची पारी संपुष्टात. 30 वरती दुसरा धक्का शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. 1 मोर विकेट डाऊन. पहिला बॉल फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनचा फिल्डर थोडा वाईड आहे आणि असता तरी फरक पडला नसता. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिमिनेशन, प्रॉपर डिस्टन्स. बॉल लॉंगॉन सीमा पार. मॅक्सिमम अरमान जसा मैदानात गेला तसे आशेचं किरण त्यानं जागृत केलंय. हा षटकार करण्यात आलेले. आपण फुल मिड विकेटला कॅच ड्रॉप. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. प्रचंड वेगवान फटका होता. त्याच कारणास्तव अगदी सहजरित्या चेंडू आपल्या हातामध्ये ते कैद करू शकले नाही, सामावू शकले नाही. वेगवान फटका होता. या अगोदरच मी उल्लेख केला होता. हरमान नॅचरल अग्रेसिव्ह बॅटर आहेत. नैसर्गिक आक्रमकता त्यांच्याकडे आणि ते मैदानामध्ये सध्या दिसते देखील. 2 चेंडू 8चं इंडिव्हिज्युअल योगदान. धावा संख्या 38 38. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेंथ होता. ड्रिल करून दाखवत आहेत. थ्रू द हेड ऑफ लॉंग ऑफ केल्याचं होतं. मात्र चेंडू बात मध्ये संपर्क झाला नाही. चांगला वेग होता गोलंदाज बबलू कडून. लाईन रीड करता आली नाही. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 38 धावा धाव फलकावर. स्टील 2 टू गो. बॅटच्या टू इनला चेंडू आपण बघत आहोत. कनेक्ट झालेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. कुल बी डेंजरस. बॉल थोडा डायबर्ट झाला. सेकंडचा कॉल करत होते विशाल. मात्र त्यांना माघारी धाडलेलं. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत मिडॉनच्या दरम्यान. एक सिंगल. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्यानं आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 39 39. डेंजर हेडला अरमान परतलेले आहेत पॉपिंग क्रीज मध्ये, रिटर्न क्रीज मध्ये. अटेम्प्ट चांगला होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज ऋतिक अर्थातच बबलूचा. मात्र तो अपयशी ठरला. एक धाव. धावसंख्या 39. अंतिम चेंडू. निर्णायक चौथ्या षटकाचा गोलंदाज बबलूच्या सेकंड स्पेलचा. स्टार्कर एंडला सलामीवीर विशाल. क्लीन बोल्ड. टॉप ऑफ द लेग स्टिक. बॉल एस्ट्याना हिट करतोय. फलंदाज बाद. त्रिफळाची यस्त्या उद्ध्वस्त. दांडी गोल. 3 षटक संपले. 39 ला तिसरा आदरा. शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. विशालची पारी संपुष्टात.
यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीम संघनायक. ग्रुप ए मधील चौथा सामना जर्मन वडाचा पाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्रह्मणगाव. दोन्ही संघाचे संघ कर्णधार आपण टॉससाठी उपस्थित व्हा. $39 on board, loss of 3 wicket after 4 over. चार षटकांच्या अंती एकूण धावसंख्या 39. अंतिम षटक. आकाश येतात गोलंदाजीसाठी संघनायक. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टॅमिंग नव्हतं, हवं तसं मिडलिंग नव्हतं. एक सिंगल सेकंडचा कॉल. फिल्डर डीप मधून थोडे वाईडिश उभे होते, पोहोचतायत. इनफिल्ड मध्ये देखील दोन फिल्डरच्या दरम्यान हवं तसं कॉलिंग नव्हतं, अदरवाईज बॅकअप आला असतं तर 2 धावा पूर्ण झाल्या नसत्या. मात्र प्रयत्न चांगला होता आणि दोन्ही फलंदाजांना यश देखील येताना पाहायला मिळतं. 2च्या सोबतीनं धावा संख्या सध्या पोहोचली ते आतापर्यंत 41. 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर सेट ॲट थर्ड. फोर्थ अटेम्प्ट कॅच ड्रॉप. नितीनचा प्रयत्न सुरू होता, धावचीची संधी बनली आहे आणि सरते शेवटी त्याच संधीचं सुयोज झालंय. स्वप्नील सॅकरेटला बाद होत आहेत. 42 धावा दाफलकावरती 4 गटांच्या मोबदल्यात. त्या ठिकाणी बॅटर स्वप्नीलचं मात्र ते माघारी परतताना पाहायला मिळतात. धावचेच्या स्वरूपात आणखीन एक सांघिक यश. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत प्रसाद. समोरच्या दिशेनं फोर्सिंग स्ट्रोक, लॉंगॉनला बॅकअप अवेलेबल आहे, एक सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलच्या साहाय्यानं 43-43. स्ट्राईक आता अरमानकडे रोटेट झालेली आहे. सहा चेंडूत 12 धाव्याचं योगदान अरमान यांच्या बॅटमधून. एक षटकार जो कॉन्फिडंटली पहिल्या चेंडूवरती इंडिव्हिज्युअल त्याने साकारला होता. स्ट्रेट बॅटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलनं अधिकची उंची गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत, देत आहेत झेलचे मी. फलंदाज बाद, अरमानची पारी संपुष्टात. आशेचं किरण आता मावळत आहे, बसतोय धक्का 5वा. धावसंख्या 43-43. अरमानचा शॉर्ट कॅमिओ 7 चेंडूत 12 धावेचा. मात्र फिनिशिंग टच आता कसं असेल हे देखील पाहावं लागेल. जगदीश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आपण बघत आहोत. 43 धावा, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
स्कोर 43. पहिल्या डावाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आकाश यांची उपयुक्त कामगिरी अंतिम षटकात आपण बघत आहोत. गाईडलाईनच्या फार बाहेर यष्टीरक्षकाचं बॅकअप देखील थोडं खराब आलं. थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहेत ज्यांच्या मधून सरते शेवटी चेंडू अडवण्यात आलेला. वाईड एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव. स्कोर 44. स्टील 2 गो. स्ट्रेट बॅट ओव्हर द बॉलर एट विशेप मध्ये जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंगॉनवरून. बबलू व्हेरी गुड फिल्डिंग. 15 ते 20 यार्डचं अंतर अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे बबलू कडून. चांगलं बॅकअप, अदरवाईज 4ची शक्यता नाकारता आली नसते. वेल फील्ड ऑल्सो वेल थ्रो. 2 धावा 2च्या सोबतीने धावसंख्या दाखल करून एकूण अंकित झाले ती 46. अंतिम बॉल लाईन इथे खराब. आणखीन एक वाईड, एक एक्स्ट्रा धाव. या दिल्या जाणार एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरत असतात जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही रनचेस करत असता. पाहायचा त्याचा प्रभाव या सामन्यावरती कितपत पडेल. अंतिम चेंडू बाकी आहे. धावा संख्या 47. कोला टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तो फसला. धावचीची संधी बनली आणि त्या संधीचं सरते शेवटी चालू सामन्याच्या दरम्यान झालेलं आहे सोनं. लेट पण ते अंपायर देखील प्रतीक्षित होते एक्झॅक्टली गोलंदाज करतोय काय. क्रिया पूर्ण होणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, त्यानंतरच पंचांचा इशारा येत असतो. पहिला डाव संपला. 47 बनवल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांची अंती. 48चं टार्गेट स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव समोर. यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा न्यू परशुराम क्रीडा मंडळ ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात जयनमान वडाचा पाडा. दोन्ही संघाचे संघ कर्णधार लगेचच आपली उपस्थिती हवी आहे, लक्ष सुद्धा. कॅप्टन या टॉस करता न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात जयनमान वडाचा पाडा. हा महाअंतिम पुकार आहे दोन्ही टीमला. वेलकम. चंदू यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे आपण करूयात विरोधात्मक चषक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीम, लक्ष सुद्या. विरोधात्मक चषक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या 28व्या पर्वात आपण अगदी आज पहिल्या दिवशी पदार्पण केलेलं आहे. मात्र टॉस साठी आणि खास करून वेळेच्या बाबतीत आपल्या आयोजन समितीला सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. टॉस साठी रिपोर्टिंग करा जयनमान वडाचा पाडा त्यांच्या विरोधात न्यू परशुराम क्रीडा मंडळ ब्राह्मणगाव. हा आयोजन समितीच्या वतीने शेवटचा पुकार आहे दोन्ही टीमला. यानंतर आपण जितका जास्त वेळ घ्याल तितकी षटकं कमी करण्यात येतील, ही देखील सूचना लक्षात घ्या. ऑर्गनायझर कमिटीकडून फायनल डिसिजन आहे, लक्ष सुद्धा. जयनमान वडाचा पाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्राह्मणगाव या दोन्ही टीमला सूचना आहे. अंतिम पुकार आहे. लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर पेनल्टी स्वरूपात षटक कमी करण्यात येतील, ही देखील सूचना आयोजन समितीची पोहोचली आहे. पहिला डाव संपला. ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. 47 बनवले. 48चं टार्गेट आणि कशा पद्धतीने रंजत असेल कॉम्बॉक्स मध्ये करूयात. अपेक्षित बदल इन्व्हाइट करूयात विश्वासजी केने यांना आणि त्यांच्या सुमधुर आवाजाने ऐकूयात या सामन्याचा धावता सत्र दुसरं. थँक्यू सो मच.
पक्षी बिराडे दरम्यान टॉस देखील होतोय. वडाचा पाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. दोन्ही संघाने देखील पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचं आणि दरम्यान आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. दरम्यान मॅच सुरू आहे. एका बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच स्वर्गीय धनाजी इलेव्हन बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवस्वराज्य सावळा रामनगर या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 48 टार्गेट सेट केलं गेला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर नितीन, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर वैभवला आपण पाहतोय. सलामीची बॅटर्स मध्ये आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदेश होतोय सज्ज. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील खेळाच्या दृष्टिकोनातून. आपण पाहतोय वीर हुतात्मा चषक खाटेकर आणि आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हे सामने आपण पाहतो मदरशामध्ये. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असे क्रीडांगण, अनेक वर्षांपासून चालू असलेली परंपरा. लेट्स प्ले. हो, पहिला चेंडूवरती आक्रमण, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण आणि पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती. वैभव 0 बाद. होतोय पहिला चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र बबलूला आपण पाहतोय अर्थातच. पहिल्याच चेंडूवरती विकेट. चला जास्त वेळ खर्च करू नका. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करावे लागेल अथवा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अनुषंगानं या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली. 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 0 बाद झाले. फलंदाज वैभव, गोलंदाज तयार. हो, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज संदेशच्या माध्यमातून अचूक डब्यावरती गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. दुसरा चेंडू येतो डॉट. गोलंदाज तयार. पुनश्च होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा आखला होता. एक वाजून 26 मिनिटांनी पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला होता. या गोष्टीची नोंद घ्यायची. चला, टायमर सेट केला गेलाय या गोष्टीची देखील नोंद घ्या आणि त्या अनुषंगाने आपण गोलंदाजी करायची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय आणि या पंचांनी विमर घोषित केलाय. त्याचा रिव्ह्यू देखील लगेचच घेतला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ फाईट साठी या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांना पाचारण केला. लगेचच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा नो चेंडू असेल कारण की अगदी जास्त उसली प्राप्त केली होती. बॅकअप डॅन चेंडूला पिच केलं होतं परंतु पंचांनी नो देखील घोषित केलं होतं आणि बेस्ट ऑफ साईट आईटसाठी नक्कीच्या ठिकाणी मात्र दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल आणि रिव्ह्यू या ठिकाणी मात्र अनसक्सेसफुल राहिला आणि इथे मात्र जो रिव्ह्यू होता तो देखील गमावला.
फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाते. हो, पुढेचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ वांटे लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. हो, पुणेशा चांगला चेंडू पिच केला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 35 धाबींची आवश्यकता असेल. एस डीजे गेल, गोलंदाज होतोय तयार. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तत्पर धाव मिळेल फक्त एकच धाव. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. बबलूला आपण पाहतोय एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय. कमालीची कामगिरी त्याने देखील केली. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती जोडल्या होत्या त्या म्हणजेच 13 आणि इथे मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. दुपारचं सदर आणि दुपारच्या सदरामध्ये उष्णता देखील आहे आणि नक्कीच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा देखील आपण पाहतोय. हो, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे. अगदी सुरेख फटका, मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. सज्ज होते पुणेच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, दांडी दांडी होते गोल. यू मे साय डेफिनेटली विकेटची प्राप्ती. मधल्या आतमध्ये नितीन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन.
विकेटची प्राप्ती झाली. ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट संपादित केले गोलंदाज गणेशने. नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये भाऊला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, घुटना टेक, परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, डीप विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 नावं आपल्या संघासाठी जरूर वाजवल्या. क्षेत्ररक्षक नीरज होते त्या ठिकाणी. नीरजच्या माध्यमातून गुड एफर्ट्स पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल आणि यस ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. हो, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. दांडी गोल, पुनश्च विकेटची प्राप्ती. बॅक टू बॅक 2 विकेट्स गणेशने संपादित केलं. आता मात्र भाऊ आल्या पावलांनी डगआउटच्या आशाला बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्ये आकाशला आपण पाहतोय. 20 धावा धावफलकापर्यंत जिंकण्यासाठी अजूनही 28 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 19 मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता आहे. अंतिम चेंडू आहे षटकातील. चांगली गोलंदाजी गणेशने कमबॅक करून दिले. आपल्या संघाला 2 विकेट संपादित केलेत. हो, क्या बात आहे, बॅक टू बॅक 3 विकेट्स, त्रिफला उद्ध्वस्त केल्या, कमालीची गोलंदाजी केल्या. गोलंदाज गणेशची प्रशंसा करावी लागेल. फलंदाज होतोय बाद. आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 28 धाब्यांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक येईल या षटकाच्या अखेरीस. सज्ज राहायचा. ड्रिंक मारणे देखील या षटकाच्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील घेतला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अजितला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती दाखल झाला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धाब्यांची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी गणेशने केली आणि आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरगाव करत असताना, गोलंदाजी करत असताना शिवस्वराज्य सावळाराम नगर संघ आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी. आता मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी संदेशला देखील करावी लागेल. ज्या पद्धतीने गणेशने गोलंदाजी केली, गणेशच्या पावलावर पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज संदेशला. ओ स्वीचिट, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. पहिला चेंडूवरती स्वीचिट खेळून काढल्याने चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार.
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि हा डॉट चेंडू मात्र शातमध्ये फेकला गेला. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 16. 16 मध्ये 24ची आवश्यकता. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला हा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र स्ट्राईक रोटेट गेलाय. 16 मध्ये अजूनही 24 बनवायच्यात. आता मात्र 15 चेंडूंचं समीकरण आहे आणि 15 चेंडू 23ची आवश्यकता. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मला आतमध्ये. चौदा चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. हो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मला आतमध्ये फेकले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती जरूर एक चौकार आला, तदनंतर मात्र इथे मात्र चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक आहे. 13 चेंडू 23ची आवश्यकता. आता मात्र एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 13 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू निर्णायक असेल गोलंदाज संदेशचा. हो, इथे मात्र थोडीशी लेन खेचली आणि इथे मिष्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. विकेटची प्राप्ती, फलंदाज बाद आणि आता मात्र समीकरण जिंकण्यासाठी 12 चेंडू 23ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. जिंकण्यासाठी 23ची आवश्यकता. टाइम सेट केलं गेलं. या गोष्टीची नोंद घ्यायच्या. 1:26 मिनिटांनी पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती. बारा चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, चांगला चेंडू पिच केला आणि इथे मात्र पाहावे लागतील धावा किती धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संचितला आपण पाहतोय. सातत्याने विचार केला तर चांगली गोलंदाजी गणेशने देखील केली होती, परंतु संदेशचे 2 स्पेल झाले. त्या अनुषंगाने इथे मात्र संचितला गोलंदाजी ट्रॅकवरती लावलं गेलाय. एक्स्ट्राची ओव्हर देणं गरजेचं होतं गणेशला,
परंतु काही हरकत नाही, थोडासा वेगळा डिसिजन कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस चेंडू होता आणि ते मात्र बीट झाले. फलंदाज होतोय बाद. दांडी गोल. यू मिस साय डेफिनेटली. विकेटची प्राप्ती. DK 0 बाद. मधाशात मध्ये मनोजला आपण पाहतोय स्ट्राईक इनला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय. गोलंदाज संचितच्या माध्यमातून देखील फुलटॉस चेंडू होता, त्यावरती बीट झाले. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचा. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट हिटची संधी होती, इथे मात्र चुकीचा थ्रो, परंतु धाव घेतली जात नाहीये. इथे धावा रोखणं गरजेचं आणि एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिंकण्यासाठी अजून 21 धावेंची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता. हो, यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु पुन्हा एकदा धाव घेतली जात नाहीये. मागील चेंडूवरती देखील एक धाव असते, या चेंडूवरती देखील एक धाव असते, परंतु या धावा घेतल्या जात नाहीयेत. या 2 धावा जरूर शेवटच्या अंतिम षटकामध्ये महागड्या पडतील. फलंदाजी करत असताना बोरगाव या संघाला यात मात्र शंका नाहीये. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कमालीचा एफर्ट्स, लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक प्रसादच्या माध्यमातून या धावा रोखल्या जातात. अंतिम कुशल मुवमेंटला अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण नक्कीच गरजेचं होतं संघासाठी आणि ते क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 29 या आकड्यावरती. 7 चेंडू 19 अजून आवश्यकता. हा अंतिम चेंडू षटकातील. हो, इथे माझा थोडासा खराब चेंडू होता. शॉर्ट फाईन लेग बीट होतात. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक भरधावेने येतील, त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय. फाईन लेगला बीट करत सीमारेषा पार, चौकार. आवश्यकता असेल. 7 मध्ये 19 होत्या, चौकार गेला तर थोडासा कॅल्क्युलेशन करणं क्षेत्ररक्षण देखील गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन गेम मधाच्या आतमध्ये नेहमीच करणं गरजेचं. आपण फलंदाजी करो अथवा क्षेत्ररक्षण करो, हा कॅल्क्युलेशन फार महत्वाचा असतो. त्याच्यावरतीच आपल्या संघाचा दावेदाव. हे पहा पुन्हा एकदा 6 मध्ये 15. हा कॅल्क्युलेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं षटक संपलं चौकाराला, तसं आम्ही सांगितलं 6 मध्ये 15 बनवायच्यात. पुन्हा एकदा कॉल केला 6 मध्ये 15, पुनश्च 6 मध्ये 15. अजून एकदा हा कॉल येईल, यात मात्र शंका नाही, कारण की हे ग्रामीण क्रिकेट आहे. इथे मात्र सातत्याने डोक्यामध्ये वेगळ्या घटना चालू असतात. परंतु हा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील वरती विश्वास दाखवला. स्वप्नीलला विश्वासाला साथ धरून गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मनोज. नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर बबलूने कमालीची फटकेबाजी केल्या. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार तशा बॅट मधून आला. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. बोरगाव संघ थोडीशी मुभा आयोजकांनी दिली, परंतु प्लीज सहकार्य करा. 6 मध्ये 15ची आवश्यकता. हो, शॉर्ट टर्म पुल केला, क्षेत्ररक्षक तैनात. हो, कॅच भी छूटी और छक्का भी गया. नशिबाचा हा सीमारेषा पार षटकार.
ते आपण पाहू शकता. हा ॲक्शन रिप्लाय अंतिम मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु कॅच सुटली की मॅच सुटले पाहायला मिळेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेंची आवश्यकता. हो मिष्टा मिश्रोका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो झेल ड्रॉप. सातत्याने मिसफिल पाहायला मिळते बोरगाव संघाच्या माध्यमातून, सावळाराम नगर संघाच्या माध्यमातून. कारण की बोरगाव संघाला या ठिकाणी मात्र सातत्याने संधी प्राप्त करून दिली जाते. 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेंची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. हो आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. एस्टॅनच्या अगदी वरून चेंडू पिच झाला होता. जागा वळून खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. ज्या चुका झाल्या त्या चुकांवर मात करता मात्र मधाच्या आतमध्ये सावळाराम नगर संघ देखील कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. हो फुल टॉस चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. कॅल्क्युलेशन गेम आधीपासून करणं गरजेचं होतं सावळाराम नगर संघाला. हा खराब चेंडू होता त्यावरती आला हा षटकार. 2 चेंडू 2ची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 मध्ये 2 बनवाव्याच लागतील. ज्या झेल सुटल्या त्या झेलच्या जोरावरती थोडासा बाग फुटला सावळाराम नगर संघाला आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार स्वप्नील. हो पुनश्चा फुल टॉस चेंडू आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार आणि विजयी संपादन केलाय बोरगाव या संघानं. बोरगाव संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सावळाराम नगर संघाचं देखील आम्ही करतोय खूप सारे कौतुक. थँक्यू डीजे. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट 18 चेंडू मध्ये 34 धावांची धमाकेदार केली साकारली बबलू ठरला.